निवेदन असेल, कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्या। तुमचं क्रिकेट बघताना कुठेतरी कोणाला त्रास होईल असं काहीतरी वर्तणूक करू नका प्लीज। पुनश्च आम्ही विनंती करतोय सर्व बाईक मालकांना आमचं प्रेमळ निवेदन आहे, रोडच्या बाजूने कुठल्याही प्रकारची बाईक पार्क करू नका प्लीज। आपल्याकडे पार्किंग झोन आहे, जागा अवेलेबल आहे, त्या जागेमध्ये मात्र तुम्ही आपली गाडी पार्क करा। जे माईक मालक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, पुनश्च आम्ही विनंती करतोय की कुठल्याही प्रकारची बाईक तुम्ही रस्त्याच्या बाजूने पार्क करू नका। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तो वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे। सकाळचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या पद्धतीने पहिला सामना पार पडला गेला जणू काही खेळपट्टी आपण पाहिले तर गोलंदाजांच्या प्रेमात पडले की काय असं दृश्य पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। चला 12th मॅन पाठवून द्या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। AB 11 सिग्नल केलं जातंय पहिलं षटक पॉवर प्लेचं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील। क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉट थर्ड मॅन पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिले मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय। ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक मिड ऑफ सुद्धा आता मात्र तैनात करण्यात आलेला आहे। ऑन साइडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड ऑन। तर AB 11 संघाने जर तिन्ही सामने जिंकले तर उदय भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। ऑफ साइडला सुरेख ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय, तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एकच धाव कंप्लीट केलं जाईल। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय। एक चेंडूचा सामना होतोय, एक धावाही फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीने आपण पाहतोय सुरेखरित्या उद्याच्या दिवसामध्ये 6 संघ आपल्याला पाहायला मिळतील। एम्पायर स्पोर्ट, झुंजार पालघर, SV स्पोर्ट, त्यानंतर आई सतवाई, आस्था इलेक्ट्रॉनिक्स, त्रिश 11 हे 6 संघ उद्याच्या दिवसामध्ये। अप्रतिम सुरेख पंचांकडे दाद। यस फिंगर इज गिवन अंपायर नाव अँड फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। क्लिंग बॉलच्या स्वरूपाने फलंदाज तंबूच्या असलेला या ऐकूया डिस्क जॉकीला। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती खेळण्याकरिता सलामीची जोडी आपण पाहिली तर मिस्टर रुपेश भोईर अँड संजय गावड। संजय गावड इज बॅक टू द पॅव्हिलियन। शून्याचा शिकार होताना डकचा शिकार होताना आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। नवीन फलंदाज मिस्टर हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळतोय। मॅन फॉर्म राबलेचा हा खेळाडू जबरदस्त कमालीचं प्रदर्शन रॉकी चषकामध्ये आम्ही त्यांचं पाहिलेलं आहे।
अप्रतिम. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून उंची जास्त प्राप्त केली. शेखर किणी पुढे सरसावला जाईल. या सिडीज टेकन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुपर कॅच. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाज बाद. ऑन फॉर द हॅट्रिक वरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 1 धावा ही फलकावरती. कारण चिप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टायमिंगच्या जोरावरती चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस टाइम स्ट्रोक झाला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण शेखर किणी याच्या माध्यमातून एक रनिंग कॅच पाहायला मिळाला. फलंदाज तंबूच्या असलेला विकेट हॅट्रिक वरती आता मात्र हा गोलंदाज येऊन पोहोचला जातोय. या पद्धतीने आपण पाहतोय 2 गडी बाद केलेले आहेत. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन गोलंदाज आपण पाहिले तर मिस्टर महेश पाटील मॅन फ्रॉम कोपरी. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती विविधता दर्शवली जाते. प्लेटॉनच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद केलं गेलं संजय गावडे याला. त्यानंतर आपण पाहिले तर हार्दिक गरत याला सुद्धा तंबूच्या दिशेने पाठवलं जात आहे. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जुडले असतील त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद. खूप स्वागत आहे. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. योगेश गरत मॅन फ्रॉम नारंगी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला मात्र लाभ केलं जात आहे. चेंडू आपण पाहिले तर डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चला धन्यवाद डीजे. धीरज किनी याच्या माध्यमातून चुकी घडली गेली आणि चुकीला मात्र माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती अप्रतिम सुरेख म्हणता येणार नाही. पाक आल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि प्रथमतः वाईट पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. धावा आपण पाहिले तर 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. महेश पाटील जबरदस्त कमालीचं षटक जरूर हाताळत होता. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशराईज होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. इथे मात्र चिप शॉट पाहायला मिळाला. जस्ट पुढे पडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि 2 धावा सह संघाची धावसंख्या एकंदरीत 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आठ धावा या फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त कमालीची गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 2 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जाते. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जर 3 सामने लागोपाठचे जिंकले गेले तर निश्चित स्वरूपाने 2000 रुपयाचं पारितोषिक उदयजी भोईर यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. AB 11 या संघाकरिता आणि SP स्पोर्ट जो स्टँड आहे आणि त्या कटावणीला जर चेंडू डायरेक्ट जाऊन आदळला गेला तर 555 रुपयाचा पारितोषिक आहे. चला जास्त वेळ दवडला जातोय. पंचांनी मात्र निदर्शनात आणलं जात आहे. धावा आपण पाहिलं तर धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा या फलकावरती. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक सुलिमी डॉप. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अर्जित केलं जाईल. गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एक षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर 9 धावा 2 गडी बाद AB 11 या संघाच्या. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग. चलो धन्यवाद डीजे.
तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 9 धावा 2 गडी बाद. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ग्राउंड तर एक सूचना केली जाईल, जे खेळाडू संघ मालकाला कुठल्याही प्रकारचं माहिती न देता या सामन्यामध्ये गैरहजर राहिलेले आहेत महत्वाचे खेळाडू, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि स्ट्रिक्टली कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्या. जर तुम्ही अवेलेबल नसाल तर मात्र तशी माहिती तुम्ही पोहोचवायला हवी होती, ती तुम्ही या ठिकाणी पोहोचवलेली नाही, तर नक्कीच त्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्या. तर गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरता मिस्टर शेखर केनी मॅन फ्रॉम डोंगरे लव बॉईज डोंगरे संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट ज्याने हाताळलेला आहे आणि कमालीची फटकेबाजी कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान मारा केला जातोय. ऑन साइडला चेंडूला हलक्याच्या हाताने फक्त दिशा दिली होती. मिडॉन वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावा येत आहेत आणि 2 धावा सह संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. त्या पद्धतीने ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड वर्क ज्यांच्या माध्यमातून सागरजी पाटील धीरज किनी अक्षय पाटील प्रतीक गरत जितेश गरत आपल्याला यांच्या माध्यमातून जबरदस्त मैदान ज्या पद्धतीने आउटफील्ड आपण पाहतोय टणक आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला मात्र वळवलं गेलं होतं, एकदा वर्जित केलं जातंय. संजयजी गावड स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून जबरदस्त कमालीचा विकेट तयार करण्यात आलेला आहे. कारण जणू काही गोलंदाजाच्या प्रेमात पडली होती. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी आपण पाहिली, दुपारच्या सत्रामध्ये वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न या खेळपट्टीच्या माध्यमातून, कारण फलंदाजांना पोषक होते. यावेळेस मात्र उचली घेणारा चेंडू पंचांनी नेमकं हेरलेला आहे. व्हाईटचा सिग्नल केला जाईल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा स्वरूपाने धावा आपण पाहतोय 13 धावा या फलकावरती 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. या षटकामध्ये शेखर केनी मॅन फ्रॉम डोंगरे गोलंदाजी मार्क वरती. बिस्लरी पाण्याची व्यवस्था आपण पाहिली तर भारत माता क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून मायकोप ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जातंय. डीपमध्ये चेंडू निघून येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं जातंय. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 14 रन 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेखर किनी जबरदस्त कमालीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना आपण पाहतोय. फलंदाजाला मजबूर केलं जातंय प्रत्येक चेंडू खेळण्याकरिता. स्टंप टू स्टंप लाईन टू लाईन आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस इट इज अ 4 रन्स. एपीएल चौकार 4 धावा. चला धन्यवाद डीजे. 4 धावा येत असताना आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 18 रन्स 18 धावा या फलकावरती. आजचा दिवस भरपूर महत्वाचा दिवस आहे. भारतीय महिला संघ आपण पाहतोय इंग्लंड महिलांच्या सोबत मात्र 2 हात करणार आहे. सेमी फायनलचा आज सामना खेळवला जाणार आहे आणि पावसाचा व्यत्यय त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जर पाऊस याच पद्धतीने राहिला तर भारतीय संघ फायनल मध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र एसटी रक्षक बीट होतोय, फलंदाज बीट होतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला. यास 4 धावांचं सिग्नल केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. बॅटचं आउट साइड एज घेतलं होतं या चेंडूने. या ऐकूया डीजेला. चला धन्यवाद डीजे. 22 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अप्रतिम सुरेखरित्या मात्र स्टॉप केलं जाईल सचिन घरत यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकदा वर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 23 धावा या फलकावरती. रुपेश भोईर काय कमालीची फलंदाजी फटकेबाजी करतोय. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा या फलकावरती. 11.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एबी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. जय हनुमान मायकोप या संघाच्या अगेन्स्ट. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग.
चला धन्यवाद डीजे. तर धावा आपण पाहिलं तर 23 धावा कालच्या दिवसामधून जबरदस्त गुणलेखन दर्शवलं जात आहे. समित भोईर तसेच आपण पाहिलं तर अमर पाटील यांच्या माध्यमातून मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ओळखला जातोय गुणलेखक, आणि ते चांगल्या पद्धतीने दर्शवलं जातंय. कालच्या दिवसामध्ये व्हाईट चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवले गेले तर 22 व्हाईट चेंडू हाताळले गेले, नो चेंडू 6 हाताळले गेले आणि 22च्या माध्यमातून 15 धावा त्यांच्या माध्यमातून जबरदस्त गुणलेखन दर्शवलं जात आहे. आजच्या दिवसातील ऍड केल्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये ते आम्ही तुम्हाला दर्शवू. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होताना महेश गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता महत्वाचा गोलंदाज आहे. विकेट घेणं भरपूर महत्वाचा असेल या सामन्याच्या माध्यमातून. ऑन साइडला चेंडूला मात्र फ्लिक केलं जाते, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव अर्जित केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तिथपूर्वी जबरदस्त फेकी पाहायला मिळते प्रतीक गरत याच्या माध्यमातून. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती एक धावेनिशी पुढे सरकले जात आहेत. 24 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर एबी 11 हा संघ लागोपाठ 3 सामने जिंकतोय, तर उदयजी भोईर साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज स्कॉट अँड बॉलची संधी. यस इट इज अ टेकन. फलंदाज योगेश गरद इज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसऱ्या प्रयत्नामध्ये जाऊन मात्र महेश पाटील याने हा झेल पकडलेला आपण पाहतोय. जबरदस्त कमालीचा झेल पाहायला मिळाला. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने सुंदरसं सॉंग. चला धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज विक्रांत किनी मैदानाच्या आतमध्ये तिगरे गावचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 24 धावा या पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एपी 11 संघाच्या माध्यमातून धावा जरूर आपण पाहतोय. धाव फलकावरती 24 धावा या पाहायला मिळत आहेत. गणेशजी कारभारी सकाळच्या या सत्रामध्ये तुमचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र पाहिलं न्याहाळलं तर डेलिब्रेट चेंडू म्हणून घोषित केलं जातोय. कुठल्याही पद्धतीची ऍक्शन नव्हती या चेंडूवरती, कारण ऍक्शन करणं गरजेची गोष्ट होती. डॉट चेंडूच्या माध्यमातून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश भोईर 3 चेंडूंचा महेश पाटील यांच्या षटकामध्ये खेळ झालेला आहे. 24 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक गडी बाद केला जातोय. एकच धावा खर्च केलेली आहे, म्हणजेच वैयक्तिक आपण पाहिलं तर 3 गडी या महेश याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने हलक्याच्या हाताने इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक विंकोश मात्रे पाठलाग करताना चेंडूचा मात्र चेंडू तत्पूर्वी निघून जाईल. एसएसपी वॉरियर स्टँडला अभिवादन करण्याकरिता 4 धावा. तर चेंज ऑफ पेस केलं होतं. जवळ चेंडूला मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच केलं गेलं. फलंदाज आपण पाहतोय रुपेश चांगल्या टच मध्ये आज पाहायला मिळतोय. 4 चौकार त्याच्या बॅट मधून. यावेळेस मात्र उंची प्राप्त केली या चेंडूने. ऑन साइडला मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून येतोय. तत्पूर्वी गुड कॅच ऑफ द क्वालिटी. जबरदस्त जजमेंट धीरज याच्या माध्यमातून आणि फलंदाज जेलबादच्या स्वरूपाने तंबूच्या आसऱ्याला.
तर धन्यवाद डीजे. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक गैर जिम्मेदारांना स्ट्रोक खेळला गेला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटचं एलिमिनेशन त्या पद्धतीचं बनवू शकला नाही. 14 चेंडूमध्ये 25 धावा योगदान देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेला रुपेश भोईर. आपण पाहतोय नवीन फलंदाज मिस्टर करण पाटील. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू आपण पाहिले तर शॉर्ट फाईन लेगला निघून जातोय. सिग्नल केलं जाईल बाईचा एक्स्ट्रा स्वरूपाने. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 29 धावा 29 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 4 गल्यांच्या मोबदल्यात AB 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. आणि तत्पूर्वी या ऐकूया डीजे ला. चलो धन्यवाद डीजे. तर V24 फाउंडेशन तर धन्यवाद डीजे. तर V24 फाउंडेशन संघाचा संघनायक विटीलाइन स्टार संघाचा संघनायक ऑफिशियली पहिला कॉल दिला जातोय. फॉर्म प्लेइंग 11 चे सबमिट करायचे आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज विक्रांत किनी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला करण पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये 29 धावा या फलकावरती. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सागर पाटील मॅन फ्रॉम मायकोपचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतोय. ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिलं जाते आणि तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलं जाईल. झेल मात्र निसटला गेला. तत्पूर्वी एकच धाव अर्जित केली जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 30 धावा. शेवटच्या क्षणाला मात्र आई साइड डलमलली गेली तर जजमेंट थोडंसं चुकलं गेलं. क्षेत्ररक्षकाचं रनिंग कॅच पकडू शकला नाही. धावा आपण पाहिले तर 30 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू हाताळला जातोय. तत्पूर्वी एक सिंगल अर्जित केलं जाईल. लेग बायचं सिग्नल केलं जातंय. वैभव पाटील, गौरव पाटील आणि शेखर किणी आमच्या साइड स्क्रीन वरती. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन सकाळच्या सत्रामध्ये शेखर किणी यांच्या संघाने मात्र दर्शवलं मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी चेंडू मात्र 3ऱ्या प्रयत्नामध्ये जाऊन फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी धावा आपण पाहतोय. 3 धावा येत असताना आणि 3 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 34 धावा या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका जरूर होता. ऑन साइडला भिरकावून देण्याचा अलोंग द कार्पेट इंटू द गॅप मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाची मात्र तारीफ करावी तितकीशी कमी. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत. यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना मात्र बीट करून चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. APL चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका, सेफ फटका ज्याला म्हटलं जातंय. बॉलरच्या डोक्याच्या वरतून स्टेट डाऊन द ग्राउंड
4 धावा अर्जित केले जात आहेत. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तत्पूर्वी चेंडू डॉटच्या स्वरूपाने 38 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 38 रन्स, 38 धावा शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. चला विनंती करतोय दोन संघनायक V24 फाउंडेशन अप्रतिम ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडू आपण पाहिलं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र फ्लम्बलिंग होत आहे. तत्पूर्वी चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा APL चौकार. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 42 धावा या फलकावरती. नवीन गोलंदाज मिस्टर अनिल पाटील धनसार पालघरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आपण पाहिल्या तर धाव फलकावरती 42 धावा या पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजीचा माणूस. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडूला मात्र खेळलं जाते. डीप मधून शेखर किणी पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वीच फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होतंय. तर धन्यवाद डीजे. 43 धावा ऍज अ कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आपण पाहतोय प्राण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 8 7व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 43 धावा या फलकावरती. पहिला गडी 1 धावसंख्येवरती, दुसरा गडी 1 धावसंख्येवरती, तिसरा गडी 24 या धावसंख्येवरती, चौथा गडी 28 या धावसंख्येवरती. त्यानंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली 15 धावांची आणि 43 धावांवरती 5वा गडी बाद होतोय. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत मिस्टर समित भोईर. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिल पाटील गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने ओव्हर द विकेट पॅव्हलियन एंडच्या दिशेने गोलंदाजीचा भार सांभाळत असताना यावेळेस मात्र जबरदस्त करारा प्रहार ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला मात्र डीप मध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली जाते आणि चुकीला मात्र माफी नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. APL चौकार, 4 धावा. तर धन्यवाद डीजे. V24 फाउंडेशन संघाचा संघनायक आणि विटी लाईन स्टार संघाचा संघनायक त्याला त्वरित यायचा आहे. 5 षटकांच्या नंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत. धावांची गती एकंदरीत फलकावरती पाहायला मिळत आहेत. 47 धावा. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर विक्रांत किनी, दुसऱ्या बाजूला प्राण भोईर. अप्रतिम. यावेळेस मात्र जबरदस्त सुरेख फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सुपर टायमिंग. 6 धावा ओव्हर द लॉंग ऑफ. तर 6 धाबेनिशी संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 53 रन्स, 53 धावा. क्लास फटका, जबरदस्त टायमिंग. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विक्रांत केणी या फलंदाजाच्या बॅट मधून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडूला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. सचिन याला मात्र हुलकावणी देऊन चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करिता 4 धावा.
तर 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 57 धावा. या फलकावरती 2 चेंडूंचा अजूनही सामना बाकी आहे. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला मात्र फेकून दिलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. एपीएल 6 जबरदस्त कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विक्रांत याच्या बॅट मधून. तर करण आहे त्यावेळेस मात्र ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज करण इज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 63 धावा या फलकावरती आणि विजयाकरिता 64 धावांचं लक्ष. चला विनंती करतोय V24 फाउंडेशन संघाचा संघनायक अंपायर तुम्ही यायचे इकडे. विटीलाईन स्टार संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. तर V24 फाउंडेशन संघाचा संघनायक त्वरित यायचा आहे. या ऐकूया डीजे ला. थँक्यू डीजे. V24 फाउंडेशन संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. डिसिप्लिन पाळायचं प्लीज विनंती असेल. V24 फाउंडेशन संघनायक प्लीज हे आपला फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. दिनेश किणी तुमच्यासोबत टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी येतील.
हॅलो. तर टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय दोन संघनायक जतीन पाटील आमच्या सोबत, त्यानंतर निनाद पाटील. तर गणेशजी कारभारी यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गणेशजी कारभारी. जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर संजय गाबड असेल. 64 धावांचं आव्हान. आस्किंग रन रेट असेल यावेळेला मात्र 12.80. जवळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग कडे बघायला मिळेल मिस्टर सचिन घरत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर अजित पाटील तुम्हाला थोडंसं थांबवतोय, टॉस करून घेतोय. तर टॉस केला जातोय. तर टॉस केला जातोय. V24 फाउंडेशन APL म्हणून कॉल दिला जातोय. APL येतोय. गणेशजी कारभारी यांना मी विनंती करते व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर टॉस जिंकलेला आहे विटी लाईन स्टार या संघाने. निनाद, काय निर्णय असेल? ऑब्विसली फील्ड फर्स्ट डिसिजन असेल आमचा. नक्कीच संघनायक म्हणून आता मात्र तुझ्यावरती धुरा असेल. भरत पाटील मॅच करता मात्र मुंबई येथे रवाना झालेले आहेत. तर काय चेंजेस असतील या सामन्यामध्ये? आमच्याकडे बॅकअप बॉलर आणि बॅट्समन सुद्धा आहेत, तर थोडेसे चेंजेस करू आम्ही या सामन्यामध्ये. एकंदरीत समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरीमध्ये आता थोडीशी हवा सुटलेली आहे, तर ऍटलिस्ट 50 ते 45 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूपच चांगलं आहे. पहिलं वर्ष आहे, चांगलं आयोजन. तर टॉस जिंकला असता जतीन पाटील, तर काय निर्णय असता? टॉस जिंकला असतं पहिल्यांदा फिल्डिंगच घेतली असती. आता मात्र मनाच्या विरोधात तुम्हाला 5 षटकं खेळायची आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल? कालच्या प्रमाणे बोलायला गेलो तर आज जरा 70 अबोव करण्याचा प्रयत्न, तर 100% करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच जय गावडे आपण पाहिले तर थोडासा अक्षरशः 2 सामन्यामध्ये बॅट चालली नाही, त्याला काय संदेश देशील? काय ना यावेळेला संदेश देईन का आता तुला गेल्या कालच्या दिवसात तू जरा फॉर्म नाही दाखवला, पण आता फॉर्म दाखवायचा आहे. 100% फॉर्म दाखवायचा आहे. आणि एकंदरीत कालच्या दिवसाबद्दल आणि आजच्या दिवसामध्ये काय नाविन्यपूर्ण करायला हवं तुझ्या गोलंदाजांनी? काय नाही, कालची दुसरी मॅच जी झाली आमच्यात, तर ती मॅच जी झाली तशीच मॅच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. गोलंदाजांनी खूप एफर्ट दिला आणि चांगली गोलंदाजी पडली. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे, विटी लाईन स्टार विनिंग द टॉस अँड वी डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर अजित पाटील. थँक्यू. मॅच बॉल प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, प्लीज मॅच बॉल आणून द्यायचं प्लीज. आमचे जे मायबाब क्रीडा रसिक वर्ग आहेत, बॉल येतोय मॅच बॉल. थँक्यू. जते मैदानाकडे धावसंख्या मात्र 8 धावा ऑन द बोर्ड. 64 धावांचा पाठलाग करताना गुड स्टार्ट बघायला मिळतोय मिस्टर सचिन कडनं. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. संजय गावड मात्र कमबॅकिंग करताना मागच्या चेंडूवरती सचिन घर त्याला हात खोलण्याची संधी दिली, बॅटचं ब्लेड ओपन करण्याची संधी दिली. सूर्यगीते एक्झिक्यूट केला चेंडू मिड विकेटच्या वरनं 6 धावांसाठी. यावेळेला मात्र पुनश्च प्रयत्न केला जातोय. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बघायला मिळतोय ST चे. थँक्यू डीजे, थँक्यू. 14 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. सचिन घरात सुरेख फलंदाजी करताना 2 षटकार पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतात. संजय यांच्या अगेन्स्ट अतिशय देखणी फलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय देखणी फलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय सचिन घरत यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल यावेळेला. बघूया सचिन. 64 धावांचं आव्हान आहे यावेळेला. शॉर्ट पिच डिलिव्हरी, झेल मात्र घेतला जाईल मिस्टर हार्दिक यांच्या माध्यमातून. सचिन मात्र बॅक टू पॅव्हिलियन. मात्र त्याचं काम पहिल्या षटकामध्ये 14 धावा तब्बल धावफलकावरती. आता मात्र 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज असेल. आस्किंग रन रेट असेल 12.50चा. देऊया डीजेला संधी, येऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेटवरती कोणी मीटिंग करणार आहे याची नोंद घ्या. विकेटच्या बाहेर प्लीज.
थँक्यू डिसे. उद्याची भोईर सरांकडनं मात्र जर तिन्ही बॅक टू बॅक सामने अगर AB11 संघ सामना जिंकतोय तर मात्र 2000 रुपयाचं रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. अजूनही 24 चेंडूचा खेळ शेष आहे. आवश्यकता असेल यावेळेला 50 धावांची. तर नक्कीच धीरजाला संधी असेल. SB स्पोर्ट्सचा बॅनर आहे, कटआउट आहे, त्याला मात्र जर तुम्ही षटकार मारत चेंडू टच करतायत तर मात्र 555 रुपयाचं रोख पारितोषिक विनोदजी किणी साहेब आणि शेखरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक दिलं जाईल. मंगेश येतोय. आता मात्र 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवले गेले आहेत. बघूया डीप बॅकवर्ड स्केअर लेग आहे, डीप मिड ऑन आहे आणि एक खेळाडू बघायला मिळतोय तो म्हणजेच लॉंग ऑफला मंगेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला मात्र स्टिअर केला चेंडूला. एक धावा रचित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 15 धावा ऑन द बोर्ड आपण बघू शकतात. हायएस्ट विकेट टेकर म्हणून जयनमान संघाचा मिस्टर महेश एकंदरीत 9 विकेट मात्र घेतलेले आहेत. हायएस्ट विकेट टेकर म्हणून पर्पल कॅप जयनमान संघाच्या महेश च्याकडे राहील आणि ऑरेंज कॅप सुद्धा त्यांच्याकडे आहे. एकंदरीत या टुर्नामेंट मध्ये लीग मध्ये शेखरकडे ऑरेंज कॅप आहे. त्यांनी वैयक्तिक इनिंग पण 65 धावा त्यांच्या नावावरती आहेत. बघूया मंगेश या वेळेला लाभ केलाय. एक्सिलेंट सरळ स्टँड अँड डिस्पॅच बघायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय होताना स्कोर मोजून 21 ऑन द बोर्ड. यस डीजे. थँक्यू. मॅन फ्रॉम जलसार बघायला मिळतोय वैभव भोईर यांच्याकडनं मात्र सुरेख षटकार बघायला मिळतोय. राकेश भीमसेन भोईर समालोचक आहेत, त्यांचं शब्दसमरणाने मी हार्दिक स्वागत करतोय. अप्रतिम षटकार. या वेळेला पुनश्च प्रयत्न आहे, प्रयत्न फसलाय. हार्दिक मात्र मिडॉन मध्ये आहे. झेलबाद बॅक टू पवेलियन कडे जाताना वैभव. धावसंख्या 21 असताना दुसरा गडी बॅक टू पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू. थोडीशी घाई करायची आहे प्लीज फलंदाज. 40 सेकंद तुमच्याकडे असतील, लक्षात घ्यायचंय. घाई करा. डिसिप्लिन मैदानाच्या आतमध्ये पाळणं गरजेचं असेल. विंकोश येथे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21 आहे. अजूनही 43 धावांची गरज असेल. सामन्यामध्ये मात्र थोडीशी चुरस निर्माण होत आहे. एका बाजूने आपण बघितलं जयनमान संघ आपला चौथा सामना खेळतोय तर AB11 संघ आपला तिसरा सामना खेळतोय. 64 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. नवीन फलंदाज विंकोश मैदानाच्या आतमध्ये येताना धीरज यांच्याकडे मात्र खूप मोठी जिम्मेदारी असेल. षटकातील चौथा चेंडू. मंगेश गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल लेफ्ट हँड फलंदाज मिस्टर धीरज किनी. अतिशय सुरेख क्लिक केलाय. टायमिंग बेमिसाल परंतु अतिशय अप्रतिम झेल घेतला जातोय. सुरेख झेल बघायला मिळतोय. धीरजला मात्र जावं लागेल बॅक टू पवेलियन. तर थँक्यू डीजे. बॅक टू बॅक मात्र दुसरा विकेट जाताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेखर
ऑरेंज कॅपचा मानकरी आपण बघतोय. आपण बघू शकाल ऑरेंज कॅप 65 धावा धावसंख्या बघायला मिळते. ती धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण 21 धावा बघू शकाल. अजूनही 43 धावांची गरज असेल जयनमाना मायखूप संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. मात्र मंगेश सूर्यगीते या ठिकाणी कमबॅकिंग करताना 4 चेंडू त्याने हाताळल्यात, 7 धावा देत मात्र 2 विकेट घेत या सामन्यामध्ये चुरस निर्माण केलाय. संजय गावड पहिले षटक घेऊन आले होते. 2 षटकार 2 सिंगल आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा त्यांनी खर्ची घातल्या होत्या. तर आपण बघतायत सन्माननीय चेतनजी गावड सरांचं खूप चांगलं योगदान या टुर्नामेंटच्या माध्यमातून. संजय गावड असतील, आमचे शेखर भोईर असतील, गणेश कारभारी, त्यानंतर आमचे रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्स, आनंद पाटील, महेंद्र भोईर सरावली यांच्या माध्यमातून अथक खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळतंय. चांगलं मॅनेजमेंट पुढे येताना. अतिशय सुरेख कार्पेटला रोल करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ रिझनला एक्झिक्यूट केला. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना स्कोर मात्र बघायला मिळते 22 ऑन द बोर्ड. अतिशय देखणी टुर्नामेंट. या वेळेला मात्र जयनमानस मायखूप संघ प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना, तर दुसऱ्या बाजूने मात्र AB11 संघ या टुर्नामेंट मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या विजयश्री त्यांना हवा आहे. त्यासाठी मात्र मंगेश गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख एक्झिक्यूट केलाय. नो चान्स एनी फिल्डर. सरळ काऊ कॉर्नरच्या वरनं एक्झिक्यूट केला जाते चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना धावसंख्या बघायला मिळते 28 ऑन द बोर्ड. 14 ची सरासरी मात्र मेंटेन केली जाते. 2 षटकाची समाप्तीनंतर 28 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. जाऊया डीजे कडे, येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. तर मॅच बॉल येतोय. थँक्यू डीजे. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 12 ची सरासरी मात्र मेंटेन करावी लागेल. 18 बॉल रिमेनिंग इन 36 रन रिक्वायर्ड टू विन असं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. अप्रतिम टुर्नामेंट. विंकोशने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार मारत या सामन्यामध्ये परतण्याचा मानस द्वारकामाई चिखलपाडा संघाकडनं खेळतोय. या वेळेला मात्र जयनमान संघामधनं प्रतिनिधित्व करताना सुरेख फलंदाजी मात्र बहरत आहे. ऑरेंज कॅपचा बांडकरी आपण बघताय शेखर. डोंगरे गावाचा सुपुत्र आपण बघू शकाल नेहमी लव बॉय संघाकडनं खेळतो. या वेळेला मात्र 65 धावा त्यांच्या नावावरती 3 सामन्यामध्ये आणि ऑरेंज कॅप मात्र त्याची शोभा वाढवताना आपण बघू शकतात. 18 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर हिमेश. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन झालेला आहे आणि 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. बघूया हिमेश गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ होताना या वेळेला चेंडू मात्र डाऊन द लेग्स. पंच दर्शवताना स्वेर चेंडू आहे. पुनश्च हाताळावा लागेल चेंडू. वेगाने वरती भर दिला होता. वेळेला गोलंदाज दिशाहीन गोलंदाजींनी स्टार्ट बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 29 धावा ऑन द बोर्ड. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला शेखर नावाचा ब्रँडेड षटकार सरळ मिडॉनच्या वरनं 6 धावांसाठी एक्झिक्यूट करताना स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बघायला मिळतोय. 6 धावाने धावसंख्या फ्लाय होताना 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावर. शेखर नावाची वादळी खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल का
AB11 संघाने 64 धावांचं मोठं आव्हान समोर केल्यानंतर मात्र आक्रमक पावित्रा बघायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला 1 षटकार येताना हा इनडायरेक्टली मेसेज आहे की मोठे फटके जर लागले तर मात्र AB11 संघाच्या बाजूने मात्र थोडंसं टेन्शन वाढत राहील. कारण जवळजवळ 30 धावा ज्या अचीव केलेल्या आहेत ते 5 षटकाराच्या रूपानं. धावसंख्या बघायला मिळते 35. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी हिमेश तयार. या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ होताना या वेळेला मात्र फाईन लेग मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग क्रीजन मधनं सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना 39 ऑन द बोर्ड. 39 हवा धावफळकावर. टेन्शनचं वातावरण असेल AB11च्या खेम्यामध्ये, कारण प्रत्येक गोलंदाजा महागडा ठरतोय. अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळते. जयहनुमान संघाची 39 धावा धावफळकावर. अवघ्या 25 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे 16 चेंडू 25 धावा असं समीकरण मात्र चेंज झाले, कारण 5 षटकाराने 1 चौकाराने आत्ताशी पारी खेळली जाते. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना हिमेश मात्र सतीक गोलंदाजी करत AB11 संघाला उत्तम सहारा देईल का? पुनश्च वेळेला एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र सरळ जातोय षटकारासाठी. खराब फिल्डिंग, जीवनदान आणि 6 धावा. दुहेरी नुकसान होताना धावसंख्या 6 ने प्लाय होताना धावसंख्या स्थिरावली जाईल ती 45. 19 धावांची गरज उर्वरित 15 चेंडू मध्ये. जर झेल घेतला असता, एक विकेट चांगली आली असती, या सामन्यामध्ये परतण्याचे तुमचे चान्सेस वाढले असते. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. मॅच बॉल थँक्यू डीजे थँक्यू. तर झेल मात्र सोडला जातोय. मॅच बॉल होती. मॅच बॉल घ्या प्लीज. धावसंख्या 6 ने प्लाय होताना स्कोर बघायला मिळतोय तो 45 धावा. 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. जयहनुमान संघ मात्र अतिशय आक्रमकतेने या विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करताना हिमेश मात्र थोडासा महागडा ठरतोय. 2 षटकार 1 चौकार 1 व्हाईट बॉल. बघूया चौथा चेंडू हाताळला जाईल हिमेश. वेग खूप चांगला आहे, परंतु टप्पा हा खूप चांगला असणं गरजेचं असतं. या वेळेला सुद्धा अतिशय सुरेख चेंडूला एक्झिक्यूट केले. चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस हेतू उद्देश पूर्ण होताना धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 47 ऑन द बोर्ड. नेहमी म्हटलं जातं, कालच्या दिवसामध्ये आम्ही म्हटलं की बाहुबलीमध्ये ज्या पद्धतीने कटप्पा, त्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये तुमचा टप्पा बरंच काही सांगून जातं आणि लेंथ लाईन जर तुम्ही चांगली मेंटेन केली, फलंदाजाच्या रडार पासून, कमांड पासून जर चेंडू दूर ठेवला. अतिशय देखणा चेंडू होता. वेळेला मात्र थोडासा स्किट होतोय. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. हा खूप चेंडू चांगला बघायला मिळाला. बॅकअप द गुडलेन चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा स्किट होताना यष्टी रक्षक मात्र पुढची कामगिरी करतोय. तर शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 17 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू हाताळला जाईल का? अतिशय देखणा षटक मात्र कमबॅकिंग बघायला मिळते. शॉर्ट फाईन लेगला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाईल. बाईचे संकेत दिले जात आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाताना ड्रिंक्स बाईक आपण बघताय. अक्षय पाटील सुरेख कामगिरी करताना सकाळच्या 17 मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या स्थिरावली जाते ती तब्बल 48 धावा. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना शेखर किणी खेळतोय तो 7 चेंडू आणि 19 धावांची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. देऊया डीजेला संधी. पुनश्च मी वारंवार अनाउन्समेंट करेन की विकेटवरती कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग, कॉन्फरन्स तुम्ही बोलवू नका. कुठल्याही संघाची क्षेत्ररक्षण असेल त्यांनी दिलेल्या सूचना तुम्ही पाळा. विकेटवरती कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका. जाऊया डीजेकडे, येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. आपण श्री ट्रान्सपोर्ट अँड कॅटरर्स स्टँड बघतोय. सन्मानित श्रीकांतजी पाटील सरांचा तो स्टँड आहे, त्यांनी प्रोव्हाइड केलाय. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं जयणमण मैखोप क्रीडा नगरीसाठी. दुसरा स्टँड आपण बघतोय करण फायटर यांच्या माध्यमातून करणजी भोईर सरांनी मात्र तो स्टँड आम्हाला सौजन्य केले, प्रोव्हाइड केलाय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार प्रकट करतोय. त्यानंतर आपण बघतोय आई बाबा एंटरप्राइजेस सन्माननीय मनीषजी पाटील यांच्या माध्यमातून तो स्टँड आम्हाला प्रोव्हाइड केलाय. ह्या बाजूला लॉंग ऑफ रिझनला आपण बघतायत की महिला कक्ष सुद्धा आहे. आणि आत्ताच बिस्लरी मैदानाच्या आतमध्ये गेली भारत माता क्रिकेट मंडळ मायखोप यांच्या संघातून प्रोव्हाइड केलं गेलंय बिस्लरी पाणी. आपण या मैदानाच्या आतमध्ये बघतोय त्या सर्व दानशूर व्यक्तीचं नक्कीच आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतोय त्यांना. या टुर्नामेंटच्या माध्यमातून 16 धावांची गरज असेल. उर्वरित 12 चेंडूमध्ये सामना हा दुहेरी वळणावरती उभा आहे. प्राण हा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतो अशा अपेक्षेचं ओझं. आणि एका बाजूने मात्र ह्या स्पर्धेमधील पहिला सामना जिंकला जाईल का, आपलं गुणाने मात्र अकाउंट ओपन केलं जाईल का आगरी प्रीमियर लीग साठी. मात्र त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपण जयणमण संघाला बघतोय. तर दुसऱ्या बाजूने तीच परिस्थिती बघायला मिळते. AB11 संघाची सामना जिंकून या वेळेला बॉटम हँडचा सुरेख यूज केला जातोय. चेंडूला मात्र डीप पॉइंट मधनं सरळ वन्स बाउन्स टू बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी शेखर नावाचा ब्रँडेड चौकार येताना या स्टीचे. थँक्यू. तर अतिशय सुरेख रीड केलं चेंडूला आणि आपल्या अप्रतिम बॉटम हँडचा यूज करत चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंट रिझनला 4 धावा अर्चित करताना धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि 52 ऑन द बोर्ड. 52 धावा धावफळकावर. दुसरा चेंडू या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पुलर लेनचा होता, खोदून काढला चेंडूला आणि चेंडूला मात्र सेली मिड ऑफला एक्झिक्यूट केले. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 53 ऑन द बोर्ड. 11 धावांची गरज असेल उर्वरित 10 चेंडूमध्ये. समीकरण थोडंसं चेंज होतंय. दृष्टी क्षपामध्ये येतोय तो विजय जयणमण संघाचा. परंतु क्रिकेट इज अ मायटी अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेट. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. गोलंदाजाने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढवय्यपणा आपला अप्रतिम लेंथ लाईनला मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर प्राण. तिसरा चेंडू या वेळेला व्यंकेश नावाचा अप्रतिम षटकार. सरळ स्टँड अँड डिस्पॅच बघायला मिळतोय. 6 धावा अर्चित करताना धावसंख्या 6 ने फ्लाय होते. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 59 ऑन द बोर्ड. अवघ्या 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू आहेत ते एकंदरीत 9. या सेकंड इनिंगचा आपण जर आमच्या स्कोरर समित भोईर याला मी विचारलं, अनालिसिस केलं तर त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांनी सांगितलं की तब्बल 7 षटकार आणि 1 चौकार येताना अतिशय 2 चौकार येताना अतिशय सुरेखरित्या 59 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बहरताना वादळी खेळी साकारली गेली. 63 धावा 64 टू विन असं असताना मात्र आपण बघू शकाल सुरेख खेळ बहरताना जयणमण मायखोप संघाचा विंकोशला मात्र संधी दिली आणि त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं करत पहिल्या चेंडूवरती षटकार मारत हा दुसरा षटकार त्याच्या माध्यमातून येतोय. हॅट्रिक षटकाराची संधी असेल. 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये आणि ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र हॅट्रिक षटकार होईल. कारण पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार मारला होता. आता दुसरा षटकार येतोय. या वेळेला सुद्धा स्टँड अँड डिस्पॅच. मॅच विन होताना या वेळेला मात्र जयणमण संघ हॅट्रिक षटकार आल्यानंतर मात्र जेव्हा सौजन्य केली ट्रॉफी विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजू भोईर यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केले. तसेच आस्था इलेक्ट्रॉनिक यांच्या माध्यमातून मात्र ब्लूटूथ स्पीकर. बॉल द्यायचा प्लीज. सौजन्य केलंय विंकोश. या तुम्ही आणि लाईन अप करायचं. सेकंड करा प्लीज. आणि ज्या पद्धतीने जयणमण चौथा सामना जिंकतोय, जरी या ठिकाणी AB11 सामना जिंकला असता सचिनजी पाटील सरांचं शुभागमन वेलकम, तर मात्र जयणमण मायखोप संघाला या स्पर्धेमध्ये चान्स असता. परंतु हम तो डुबे सनम आपको ही ले डुबेंगे असं कुठेतरी म्हणता येईल आणि अशा पद्धतीने मात्र
या स्पर्धेमध्ये पहिला वहिला विजय जयंतमान मायकोपच्या नावावरती लावतोय. विंकोश यांची हॅट्रिक षटकार. आस्था इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून मात्र ब्लूटूथ स्पीकर त्यांनी प्रोव्हाइड केलाय आणि विघ्नर्थ स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी ट्रॉफी सौजन्य केलाय. मॅन ऑफ द मॅच आमच्या स्कोररला मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच मिस्टर शेखर. 9 चेंडू आणि 24 धावांची उपयुक्त खेळी साकारली जाते. अतिशय सुरेख वादळी खेळी. आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचे ऑनर आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचे मालक सन्मानी यज्ञजी पाटील नवघर यांच्या माध्यमातून मात्र ब्लूटूथ स्पीकर 3 षटकारासाठी त्यांनी सौजन्य केलंय. आम्ही विनंती करतोय सन्माननीय शेखरजी भोईर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते आपण